ज्ञान, विचार आणि प्रेरणेचा मंच. तुमचं स्वागत आहे ज्ञान मंचमध्ये. नमस्कार. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत अनेक संतांनी आपापल्या जीवनातून भक्तीचा खरा अर्थ दाखवून दिला आहे. या संतांमध्ये एक नाव अत्यंत वेगळं आणि अद्वितीय ठरतं. ते म्हणजे संत कान्होपात्रा. तिचं जीवन केवळ भक्तीचं उदाहरण नाही, तर ते आत्मसन्मान, संघर्ष आणि पूर्ण समर्पणाची एक जिवंत कहाणी आहे. समाजाने जिथे एका स्त्रीला तिच्या जन्मामुळे एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, तिथे कान्होपात्रेने त्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निवडला. आणि तो मार्ग होता विठ्ठल भक्तीचा. मोठा महाल, अनेक दासी आणि संपत्तीची रेलचेल, या सगळ्यात कान्होपात्रा वाढली. पण या सगळ्या वैभवात एक गोष्ट मात्र नव्हती, ती म्हणजे भक्ती. त्या वातावरणात देव, साधना किंवा अध्यात्म याला फारसं स्थान नव्हतं. त्यामुळे कान्होपात्रेचं जीवनही त्या परंपरेनुसार पुढे जावं अशीच सर्वांची अपेक्षा होती. लहानपणापासूनच कान्होपात्रेला नृत्य आणि गायन याचं शिक्षण देण्यात आलं. तिच्या पायात घातले गेलेले चाळ हे केवळ सौंदर्याचे दागिने नव्हते, तर त्या समाजाने तिच्यासाठी आखून ठेवलेल्या आयुष्याचं प्रतीक होते. रूप, तारुण्य आणि कलागुण यांच्या जोरावर तिने लोकांना आकर्षित करावं, पैसा कमवावा आणि त्या परंपरेला पुढे न्यावं अशीच तिच्या आईची इच्छा होती. पण कान्होपात्रेच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. तिला या भोगविलासी जीवनाची किळस वाटत होती. तिच्या अंतर्मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती, आणि ती होती विठ्ठल भक्तीची. कान्होपात्रा अत्यंत रूपवती आणि बुद्धिमान होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली होती. लोक तिला अप्सरेशी तुलना करत असत. पण तिच्यासाठी हे सगळं निरर्थक होतं. तिच्या मनात एकच इच्छा होती, ती म्हणजे विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याची. तिच्या आईने तिला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. तिने सांगितलं की या जगात टिकायचं असेल तर संपत्ती, मान आणि प्रभाव आवश्यक आहे. पण कान्होपात्रा या सगळ्यापेक्षा वरचं काहीतरी शोधत होती. तिने एकदा आईला स्पष्ट सांगितलं की ती या मार्गाने जाणार नाही. तिने एक अटही ठेवली की जर तिच्यापेक्षा श्रेष्ठ आणि सुंदर असा पुरुष मिळाला तरच ती त्याच्यासोबत राहील. ही अट ऐकायला सोपी होती, पण प्रत्यक्षात ती जवळजवळ अशक्य होती. कारण कान्होपात्रेच्या मनात आधीच विठ्ठलाचं स्थान निर्माण झालं होतं आणि त्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच असू शकत नव्हतं. याच काळात मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली. तो अत्यंत प्रभावशाली पण स्वभावाने वासनांध आणि अहंकारी होता. त्याने कान्होपात्रेला आपल्या दरबारात बोलावण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या सौंदर्याने आणि कीर्तीने प्रभावित होऊन त्याने तिला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण कान्होपात्रा त्याच्यासमोर उभी राहिली तेव्हा तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर आत्मसन्मान होता. त्याने तिला नृत्य करण्यास सांगितलं, पण तिने त्याच्या तोंडावर स्पष्ट नकार दिला. तिने सांगितलं की ती अशा व्यक्तीसाठी नाचणार नाही ज्याच्या मनात केवळ वासना आहे. या नकाराने नगराध्यक्षाचा अहंकार दुखावला. त्याने सूड उगवायला सुरुवात केली. कान्होपात्रा आणि तिच्या आईवर अत्याचार सुरू झाले. त्यांचं वैभव हळूहळू नष्ट होऊ लागलं. घरात भीती आणि असहायता पसरली. पण या सगळ्या परिस्थितीतही कान्होपात्रा डगमगली नाही. उलट तिची भक्ती अधिकच दृढ झाली. ती देवासमोर बसून विठ्ठलाचं नाव घेऊ लागली. तिच्या मनात एकच विश्वास होता की विठ्ठल तिचं रक्षण करेल. एका रात्री ती अखंड जप करत बसली होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण तिच्या मनात श्रद्धा होती. पहाटेच्या सुमारास तिला भजनाचा आवाज ऐकू आला. टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचा एक जथ्था पंढरपूरकडे चालला होता. त्या क्षणी तिच्या मनात एक स्पष्ट विचार निर्माण झाला. तिला वाटलं की हा योगायोग नाही, तर विठ्ठलाने दिलेली संधी आहे. तिने ठरवलं की ती आता या बंधनातून बाहेर पडून पंढरपूरला जाणार. रात्रीच्या अंधारात सगळे झोपलेले असताना तिने साधे आणि फाटके कपडे घातले. एका दासीच्या वेशात ती घराबाहेर पडली. तिच्या मागे राहिलं ते सगळं वैभव, संपत्ती आणि बंधनं, आणि तिच्या समोर होता फक्त एक मार्ग, तो म्हणजे विठ्ठलाच्या चरणांकडे जाणारा. ती भीतीने नाही तर श्रद्धेने चालत होती. तिच्या प्रत्येक पावलात एक निश्चय होता. अनेक अडचणींना तोंड देत, अंधारातून मार्ग काढत ती अखेर पंढरपूरला पोहोचली.
विठ्ठलाच्या नगरीत प्रवेश करताच तिच्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण झाली. तिने मंदिरात प्रवेश केला आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभी राहिली. त्या क्षणी तिचं संपूर्ण अस्तित्व जणू त्या चरणांमध्ये विलीन झालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिच्या ओठांवरून शब्द उमटले. मज अधिकार नाही, भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी, तुझी कान्होपात्रा दासी. त्या क्षणापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिनं स्वतःला विठ्ठलाच्या सेवेला अर्पण केलं. ती मंदिर झाडू लागली, भजन करू लागली आणि आपल्या स्वरचित अभंगातून विठ्ठलाची स्तुती करू लागली. तिचा आवाज इतका मधुर आणि भावपूर्ण होता की हजारो वारकरी तिचं भजन ऐकण्यासाठी एकत्र येऊ लागले. लोकांना वाटायचं की ती एक साधी भक्त आहे, पण तिच्या अंतर्मनात चाललेली भक्तीची ज्वाला त्यांना दिसत नव्हती. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत अधिक खोल बुडत गेली. तिला भोगविलासाची कोणतीही इच्छा उरली नव्हती. तिचं मन पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी एकाग्र झालं होतं. तिच्यासाठी विठ्ठलच सगळं काही होता. आई, बाप, सखा आणि जीवनाचं अंतिम ध्येय. तिच्या अभंगांमध्ये तिच्या भक्तीची तीव्रता आणि तिच्या मनातील आर्तता स्पष्टपणे दिसून येते. काळ पुढे सरकत होता आणि कान्होपात्रीची भक्ती अधिकाधिक प्रगल्भ होत होती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. सकाळ संध्याकाळ ती मंदिर स्वच्छ करायची, विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हायची आणि अभंग गाऊन त्याच्याशी संवाद साधायची. तिच्या स्वरात अशी एक आर्तता होती की ती थेट हृदयाला भिडत असे. हजारो वारकरी तिचं भजन ऐकून तल्लीन होत, कारण तिच्या शब्दांमध्ये केवळ संगीत नव्हतं, तर अनुभव होता, समर्पण होतं आणि विठ्ठलावरील अखंड प्रेम होतं. तिच्या जीवनात आता एकच ध्येय उरलं होतं, ते म्हणजे विठ्ठलाचं स्मरण आणि त्याच्या चरणी स्वतःला अर्पण करणं. ती स्वतःला विठ्ठलाची दासी मानू लागली होती. तिच्यासाठी विठ्ठल हा केवळ देव नव्हता, तर तो तिचा सखा, तिची माय, तिचा आधार होता. ती म्हणायची की या त्रिभुवनात मला विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसत नाही. तिच्या मनातील ही भावना तिच्या अभंगांमधून स्पष्टपणे व्यक्त होत असे. तिच्या भक्तीची कीर्ती पंढरपूरच्या बाहेरही पसरू लागली. लोक तिच्या जीवनाबद्दल बोलू लागले. एकेकाळी जी गणिकेच्या घरात वाढलेली मुलगी होती, ती आता विठ्ठल भक्तीचं प्रतीक बनली होती. समाजाने ज्या स्त्रीला कमी लेखलं होतं, तिच्याच चरणी आता लोक नतमस्तक होत होते. हीच भक्तीची ताकद होती. ती जन्म, परिस्थिती आणि समाजाच्या बंधनांपलीकडे नेणारी होती. पण तिच्या आयुष्यातील संघर्ष अजून संपलेला नव्हता. मंगळवेढ्यातील नगराध्यक्ष, ज्याने आधी तिच्यावर अन्याय केला होता, तो आता अधिक सुडाने पेटला होता. त्याने बादशहाकडे जाऊन कान्होपात्रेच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि तिला जनानखान्यात आणण्याची मागणी केली. त्याच्या शब्दांना भुलून बादशहाने आदेश दिला की कान्होपात्रेला त्याच्यासमोर हजर केलं जावं. या आदेशामुळे पंढरपूरमध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालं. विठ्ठल मंदिराभोवती सैनिकांचा गराडा पडला. पुजाऱ्यांना धमकी देण्यात आली की जर कान्होपात्रेला स्वाधीन केलं नाही तर मंदिर उद्ध्वस्त करण्यात येईल. ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती. एका बाजूला मंदिर आणि हजारो भक्तांची श्रद्धा होती आणि दुसऱ्या बाजूला एका स्त्रीचा स्वाभिमान आणि तिची भक्ती. कान्होपात्रेला हे सहन होणं शक्य नव्हतं की तिच्यासाठी विठ्ठलाचं मंदिर धोक्यात येईल. ती स्वतः पुढे आली आणि सेनाधिकाऱ्यासमोर उभी राहिली. तिने विनंती केली की तिला एकदा विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या. तिच्या आवाजात भीती नव्हती, तर एक अंतिम निर्धार होता. ती मंदिरात गेली आणि विठ्ठलासमोर उभी राहिली. त्या क्षणी तिच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे पूर्ण समर्पणाची. तिने विठ्ठलाला आर्त स्वरात हाक मारली. ती म्हणाली, नको देवराया, अंत आता पाहू. प्राण हा सर्वस्व फुटोप आहे. तुझ विण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे वो जननी विठाबाई. तिच्या या शब्दांमध्ये तिचं संपूर्ण आयुष्य दडलेलं होतं. तिने विठ्ठलाला विनंती केली की मला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. माझं अस्तित्व तुझ्याशिवाय काहीच नाही. त्या क्षणी मंदिरातील वातावरण भारावून गेलं. तिच्या भक्तीची तीव्रता इतकी होती की ती केवळ शब्दांमध्ये मावत नव्हती. ती जणू त्या परमेश्वराशी एकरूप होत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. तिच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण तिला विश्वास होता की विठ्ठल तिला कधीच सोडणार नाही. असं म्हणतात की त्या क्षणी एक चमत्कार घडला. कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणाशी एकरूप झाली. तिचा देह तिथेच विलीन झाला आणि तिचं अस्तित्व त्या परमेश्वरात समाविष्ट झालं. तिच्या भक्तीने तिला मुक्ती दिली. ती या जगाच्या बंधनातून मुक्त झाली
आणि विठ्ठलाच्या चरणी कायमची स्थिरावली. काही आख्यायिकांनुसार त्यावेळी चंद्रभागा नदीला प्रचंड पूर आला होता. त्या पुरात अनेक सैनिक वाहून गेले. निसर्गानेही जणू त्या भक्तीचा साक्षीदार बनून तिचं रक्षण केलं. दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी तिचा देह काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्ष उगवल्याचं सांगितलं जातं. तो वृक्ष आजही तिच्या भक्तीची साक्ष देत उभा आहे. कान्होपात्रेचं जीवन आपल्याला एक मोठा धडा देतं. ती कोणत्याही परंपरेत वाढलेली नव्हती. तिला कोणताही गुरु लाभला नव्हता. तिच्या घरात भक्तीचं वातावरण नव्हतं. तरीही तिने केवळ आपल्या श्रद्धेच्या बळावर ईश्वर प्राप्ती केली. याचा अर्थ असा की भक्तीसाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची गरज नसते. आवश्यक असतं ते केवळ शुद्ध मन आणि अढळ श्रद्धा. तिनं स्वतःला देवाची वधू मानलं, पण तिच्यासाठी विठ्ठल हा आईसारखा, बापासारखा, सख्यासारखा होता. तिच्या प्रत्येक अभंगात तिचं हे नातं दिसून येतं. ती देवाकडे केवळ कृपा मागत नव्हती, तर प्रेम मागत होती. ती म्हणायची की मला तुझं नाव आणि तुझी प्रेम कळा दे. आजच्या काळात आपण अनेकदा परिस्थितीला दोष देतो. आपण म्हणतो की आपल्याला योग्य वातावरण मिळालं नाही, योग्य संधी मिळाली नाही. पण कान्होपात्रेचं जीवन आपल्याला सांगतं की जर मनात श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. तिच्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी तिने कधीही विठ्ठलाचा हात सोडला नाही. तिची कथा ही केवळ एका संताची कथा नाही, तर ती प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ती आपल्याला शिकवते की खरा मार्ग हा नेहमी सोपा नसतो, पण तो निवडण्याचं धैर्य आपल्या आत असलं पाहिजे. भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर ती एक जीवनशैली आहे. ती समर्पण आहे, प्रेम आहे आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. संत कान्होपात्रे आपल्याला हेच शिकवतात की जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो मार्ग दाखवण्यासाठी. जर आपण मनापासून देवाला शरण गेलो तर तो आपल्याला कधीच निराश करत नाही. तिच्या भक्तीने समाजालाही तिच्या चरणी नतमस्तक व्हायला भाग पाडलं आणि तिला संतपद प्राप्त झालं. ही होती संत कान्होपात्रे यांची प्रेरणादायी कथा. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण अशा कथा आपल्याला केवळ ज्ञान देत नाहीत, तर आपल्याला बदलण्याची ताकद देतात. अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी कथांसाठी ज्ञानमंच सोबत रहा. जय हरी विठ्ठल.